8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत। नमस्कार, मी सुमित। दिल्लीतल्या अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर मनसेला सोबत घेण्यावरून हालचाली आता वाढलेल्या आहेत। शिंदे फडणवीसांसोबत राज ठाकरेंची आज बैठक झाली, त्यामुळे 2 दिवसात मनसेवर घोषणा होऊ शकते। मात्र उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। आमचे सगळे सोयरे दिल्लीत शेपूट हलवत गेले अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। मनसे अध्यक्ष 2 दिवसांआधीच दिल्लीमध्ये अमित शहांना भेटले, त्यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला। आमच्या सगळे सोयऱ्यांना या म्हटलं की शेपूट हलवत दिल्लीमध्ये जातात अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती। त्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं असा पलटवार शिंदेनी केलाय। कोणालाच काही पडलेलं नाहीये, ना मिंदेना पडले, ना अजित पवारना पडले। आणखीन कोणी जसं म्हटलं आमचे सगळे सोयरे, जरा या म्हटलं का जात आहेत आणि शेपूट हलवत जात आहेत। अरे शरम वाटली पाहिजे। माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी जाऊन लोटांगणे घालताय। मी असं कधी आयुष्यात करू शकत नाही, मी नाही करू शकत। हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते, त्यातून त्यांना शेपटीची जास्ती त्यांच्या प्रेम आणि हे झालेलं आहे। वेळ प्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीमध्ये जाणारे, दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे, हे शेपूट घालणारे कोण आहेत? आणि खुर्चीसाठी, सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं? सगळं सोडलं, विचार सोडले बाळासाहेबांचे। दिल्लीमधल्या अमित शहांच्या भेटीनंतर मनसेला सोबत घेण्यावरून महाराष्ट्रामध्ये बैठका सुरू झाल्या। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबईतल्या ताज लँड्समध्ये भेट झाली। जवळपास 1.5 तास राज ठाकरेंची शिंदे फडणवीसांसोबत खलबत झाली। या भेटीमध्ये मनसेनं 3 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिक या जागांसाठी मनसे आग्रही असल्याचं कळतं। दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे, शिर्डीमधून बाळा नांदगावकर आणि नाशिकमधून शांतिगिरी महाराजांच्या नावाची चर्चा आहे। मुंबईतल्या ताज लँड्समधल्या भेटीआधी रात्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्येही अर्धा तास बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आमची उशिरा झाली की लवकर झाली, तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता? भेटी होतच असतात। तसं कधीपर्यंत लिस्ट कुठची येईल साधारणतः? मला असं वाटतं लवकर यायला पाहिजे। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांवर जळजळीत टीका केली आहे। उद्धव ठाकरेंच्या विरोधात लढण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या सर्वांना सोबत घेणं सुरू आहे असं दानवे म्हणाले। 70,000 कोटीचा आरोप ज्यांना देशाच्या पंतप्रधानांनी केला, ज्यांनी ट्रकभर पुरावे घेऊन जाईल अजितदादा विरुद्ध अशी घोषणा केली, सरकार आल्यावर अजितदादा चक्की पिसिंग म्हटले, आता त्यांच्याबरोबर किसिंग करता। आणि म्हणून मला असं वाटतं याच्यातून तुमची आगतिकता आणि तुमच्या विरोधात जनमत कसं आहे हे सगळं दिसून येतंय। आणि मला असं वाटतं सगळे आणखी काही लोक लागत असेल तर ते एकत्र घ्या उद्धवजींशी लढायला। आणि वाटतं अशा वेळेस विरोधक एवढे सक्रिय येतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण योग्य मार्गावर चालू आहे असं मला वाटतं। भाजपनं लोकसभेसाठी महाराष्ट्रात मिशन 45ची घोषणा केली। देशातली परिस्थिती आणि महाराष्ट्रामधल्या परिस्थितीतला फरक भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमधून सुद्धा समोर आल्याची माहिती आहे। TV9च्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 48 जागांपैकी महायुतीला 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 20 जागांची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यासाठीच मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय। तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी समविचारी पक्षांचं स्वागतच असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। हिंदुत्ववादी मतं एकत्र करण्याच्या दृष्टीनं आणि माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी 400+ बहुमत दिल्लीमध्ये आणून त्यांना पुन्हा तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्यासाठी जे समविचारी लोक एकत्र येतील, समविचारी नेते एकत्र येतील, त्या सगळ्यांचं आम्ही निश्चितपणे स्वागत करू। राज ठाकरेंच्या ज्या भूमिका होत्या मागच्या वेळेस लावरे तो व्हिडिओ, राज ठाकरे पुन्हा महाराष्ट्रात फिरले होते, येईल ना ते व्हिडिओ पुन्हा, त्यांच्या भूमिका काय होत्या येतील, सगळ्या जगासमोर येतील, महाराष्ट्रासमोर येतील। याआधी 2009 आणि 2014 मध्ये मनसेनं लोकसभा निवडणूक लढवली आहे। 2009 मध्ये मनसेनं
लोकसभा निवडणुकीमध्ये 4.1% इतकी मतं घेतली होती. 2014 मध्ये ही टक्केवारी घटून 1.5% आली. 2019 मध्ये मनसेनं लोकसभा निवडणूकच लढवली नाही. आता महायुतीमध्ये मनसे सोबत आल्यास ज्या 3 जागांची चर्चा सुरू आहे त्यात पहिल्या क्रमांकाची जागा आहे दक्षिण मुंबई. ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. इथून अमित ठाकरेंना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. दुसरी जागा आहे नाशिकची. ही जागा सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेची आहे. इथे शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहे. इथून शांतिगिरी महाराजांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री शिंदेंचीही भेट घेतली होती. तिसरी जागा आहे शिर्डीची. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून ही जागा सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेची आहे. इथे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आहे. शिर्डीमधून बाळा नांदगावकर यांना तिकीट मिळू शकतं. आमचं तर ठरलेलंच आहे लढत आणि जिंकायचं. त्या जर आमच्या विचाराशी पक्ष जर सहमत असेल तर आम्हाला आनंदच आहे. कारण त्या पक्षाला आमचा प्रभाव असलेल्या 7 लोकसभा मतदारसंघामध्ये फायदा होणार आहे. आमचा फक्त परिवार तर 6 लोकसभा मतदारसंघामध्ये तयारी लागलेला आहे व प्रत्येक लोकसभेत योग्य उमेदवाराची चाचणी देखील आमच्या भक्तवर्गाने सुरू केलेली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत जागांवरून सुद्धा शिंदे आणि फडणवीसांची बैठक झाली. आता महायुतीमध्ये येण्याची अधिकृत घोषणा 1-2 दिवसात होईल अशी शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.